नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 12 फेब्रुवारी 2026 महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। कारण नमो शेतकरी सन्मान निधीचा 8वा हप्ता आता कधी जमा होणार, तारीख जाहीर झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे लवकरच आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत। अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला हा हप्ता आणि नवीन हप्ता असे मिळून अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 4,000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली। त्यासाठी तारीख सुद्धा जाहीर झाली आणि शेतकरी मित्रांनो, हा निधी थेट डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी बघूया की नमो शेतकरी योजना ची नेमकी अपडेट काय आली समोर। तर आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना 6,000 रुपये देते। हे पैसे प्रत्येकी 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यामध्ये दिले जातात। म्हणजे शेतकरी मित्रांनो, 4 महिन्यातून 1 हप्ता असे शेतकऱ्यांना 3 हप्ते वर्षाला मिळतात। यातून शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळतो। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर आता 4,000 रुपये कसे मिळणार आणि कोणाला मिळणार? बऱ्याचदा तांत्रिक कारणामुळे किंवा निधी वितरणाच्या नियोजनामुळे मागील एखादा हप्ता प्रलंबित राहतो। म्हणजे काही शेतकऱ्यांना 7वा हप्ता मिळाला नसेल शेतकरी मित्रांनो, किंवा 6वा हप्ता मिळाला नसेल। आता अशा वेळी मागील हप्ता 2,000 रुपये आणि चालू हप्ता 2,000 रुपये असे मिळून शेतकऱ्यांना एकत्रित 4,000 रुपये मिळणार। म्हणजे एकदा 4 नाही मिळणार शेतकरी मित्रांनो। तुमचा जर प्रलंबित हप्ता असेल तेव्हाच तुम्हाला एकत्र 4,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। आता महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी या क्षणाची वाट बघत आहे की 8वा हप्ता नेमका कधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी राज्य सरकारची तयारी पूर्ण झाली असून आता निधी त्यासाठी मंजूर सुद्धा झाला। हिवाळी अधिवेशनात या योजनेसाठी 1,800 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला। वितरणाची वेळ जर बघितली तर राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आचारसंहिता लक्षात घेता हा हप्ता शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी 2026च्या 3ऱ्या आठवड्यात हा हप्ता येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या आता पुढच्या आठवड्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे पैसे होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। आता यावेळी राज्यातील तब्बल 91,97,000 पात्र शेतकऱ्यांना या हप्त्याचे लाभ मिळणार आहे। त्यासाठी सरकारने 1,800 कोटी ते 1,930 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर केला। आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये जमा होणे ही शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। कारण यामुळे शेती कामांना गती मिळेल। जर तुमचे सर्व कागदपत्रे ई-केवायसी पूर्ण असेल तेव्हाच तुम्हाला हा हप्ता मिळणार। आणि शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आता तुम्हाला बँक खात्याशी आधार लिंक जोडणे गरजेचेच आहे। त्यानंतर ई-केवायसी गरजेची होती 7व्या हप्त्यापर्यंत, पण आता शेतकरी मित्रांनो, या 8व्या हप्त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांजवळ फार्मर आयडी असणे अतिशय आवश्यक आहे। तुमच्याजवळ जर फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला हप्त्यापासून तुम्ही वंचित राहू शकता। आणि शेतकरी मित्रांनो, काळजी करण्याची कोणतीच बाब नाही, कारण हा हप्ता येणाऱ्या 7 ते 8 दिवसात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहे। व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। धन्यवाद।